नमस्कार शेतकरी मित्रांनो, SY हेड मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातील आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांचा आज सोमवार 27 ऑक्टोबर या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण पीक विम्याचे 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मागील 2-3 दिवसापासून दिवाळी त्या ठिकाणी जोरदार सुरू होती आणि दिवाळी बोनस म्हणून 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याची बँकेत येणार असं सर्वजणच बातम्यांमध्ये बोलत होते। त्याचं काय झालं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल तर यावरती सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगून टाकले की मागील त्या ठिकाणी 2-3 दिवसांमध्ये बँकांना सुट्ट्या होत्या, कारण दिवाळी होती। दिवाळी असल्यामुळे सरकारी बँकांना सुट्टी जाहीर केली होती। सर्व सहकारी बँकांना दिवाळीची सुट्टी असल्याने पीक विमा सरकारने तिकडूनच सोडून पण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नव्हता। तसेच अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्याचं सुद्धा पैसे बँकेत सोडण्यात आलं होतं। उदाहरणार्थ स्टेट बँकेला सुट्टी होती, महाराष्ट्र बँकेला सुट्टी होती, पोस्टात सुट्टी होती, अशा जवळपास 10 बँकांना सुट्टी होती। त्यामुळे सरकारने 1,980 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन पण बँकांना सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी मागील 2 ते 3 दिवसापासून शेतकऱ्यांना 1 रुपये सुद्धा बँकेत या ठिकाणी वितरित झाला नाही। आज या ठिकाणी सोमवार आहे। आज सर्व सुट्ट्या या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि बँका उघडलेल्या आणि त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सकाळपासून 20,000 रुपये जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, दिवाळीची सुट्टी असल्याने मागील 2 ते 3 दिवसापासून हे पैसे बँकेत येऊ शकले नाहीत। आज खरं म्हणजे या ठिकाणी बँका आता उघडल्या आहेत आणि पैशाचे वितरण या ठिकाणी सुरू झाले आहे। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कोणाकोणाला पैसे सोडले आहेत नक्की बघा। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे कोणत्या शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊन देणार नाही। थोडं लेट पण थेट यांच्या बँकेमध्ये खात्यावरती आज पीक विमा अतिवृष्टीचे 10,000 रुपये म्हणजे टोटल त्या ठिकाणी 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागले आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, माफ करा, तुम्हाला दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या मुहूर्तावर हे पैसे या ठिकाणी देणार होणार होते। त्याचं कारण म्हणजे आम्ही 1,980 कोटी रुपयांचा चेक बँकांना दिला होता, परंतु बँकांना सुट्टी असल्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यावरती वितरित होऊ शकले नाही। आज बँका सुरळीतपणे उघडलेल्या आहेत। कोणत्या बँका सुरळीतपणे उघडले? स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक उघडले आहे, जवळपास 10 ते 12 बँका सर्व या ठिकाणी उघडलेल्या आहे। त्यामुळे आता 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे आता काहींना त्या ठिकाणी सकाळपासून जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती आलाय। काहींना 28,000 रुपये देखील त्यांच्या शेती पिकांचे जास्त नुकसान झालेले या ठिकाणी हेक्टरी मंजूर करण्यात आले आहे। त्यानंतर 35,000 रुपये हेक्टरी काही जमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी होऊ लागले आहेत। शेतकऱ्यांना यावेळी पीक विमा अतिवृष्टीची खूप प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागली आहे। शेतकरी वैतागले होते, दररोज व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत होते। व्हिडिओमध्ये सांगण्यात येत होतं आज पीक विमा येईल, अतिवृष्टी आज येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हते। यावरती मुख्यमंत्र्यांनी साहेबांचा पत्रकार प्रश्न विचारले, खरंच तुम्ही अतिवृष्टी आणि पीक विमाचा पैसा सोडलाय का? ते काय असेल तर एकदा सांगून टाका, कारण शेतकरी आता वाट बघून थकले आहेत। शेतकऱ्यांची प्रतीक्षा त्या ठिकाणी संपली आहे। वाट बघून वैतागलेले आहेत। प्रत्येकाचे व्हिडिओ शेतकरी बांधव पाहत आहेत आणि त्यामध्ये सांगितले जात आहे की आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना अद्याप या ठिकाणी जमा झालेले नाही। यावरती ठामपणे एकदाच काय असेल ते सांगा, ते मुख्यमंत्री साहेब यांनी तुम्ही सांगून टाका। यावरती मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी 27 ऑक्टोबर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पीक विम्याचे पैसे येणार आहेत, कोणकोणाला मिळणार नाहीत आणि कोणकोणाला मिळणार आहेत याची यादी काय सांगितले आहे तुम्ही 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहायचं आहे। तर मित्रांनो बघा, तर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची थोडी लेट पण थेट या ठिकाणी दिवाळी आज गोड झाल्याचं पाहायला मिळते। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं आहे, स्टेट बँकेचं आहे, महाराष्ट्र बँकेचं आहे, आधार कार्डाला तुम्ही जोडणी केलेली असेल तर तसेच फार्मर ID कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला आज त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना
पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती विस्तारित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री साहेबांनी मान्यता दिली. आता त्या ठिकाणी जवळपास राज्यातील टोटल 24 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमाचे पैसे पोहोचले आहेत. फक्त 12 जिल्हे बाकी आहेत. या 12 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही त्यांना आज तुमचा नंबर लागला आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले. यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळाला आहे, परंतु आज जे तुम्हाला तालुके सांगणार आहे या तालुक्यामध्ये अजून पण पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाला नाही. अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झाले ते सुद्धा पैसे मिळाले नाहीत. त्याचं कारण म्हणजे सरकारने त्या ठिकाणी 1980 कोटी रुपयांचा चेक बँकेत देऊन पण त्यांना पैसे मिळाले नाहीत, कारण बँकांना सुट्टी होती. आता जवळपास 70% शेतकरी बांधवांची खातं महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँकेत आहेत आणि त्यामुळे या बँकांना सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी पैसे बँकांच्या खात्यावरती जमा होऊ शकले नाही. आता बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेलार, पातूर, बार्शी तालुका, टाकळी तालुका, बाळापूर तालुका आणि मूर्तिजापूर तालुका या तालुक्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती आज सोमवार आता 27 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे. आता बघा तर लक्षात ठेवा या ठिकाणी पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती खरोखर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत, कारण मुख्यमंत्री साहेबांनी आताच 5 मिनिटापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्व शेतकऱ्यांना राहिलेले या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे 20,000 रुपये, काहींना 28,000, काहींना 35,000 रुपये देखील पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या देखील सोडण्यात येत आहे. आता बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. बघा यापूर्वीचा जिल्हा अहमदनगर म्हटलं जायचं, परंतु नवीन नाव ठेवण्यात आलं आहे अहिल्यानगर. या जिल्ह्यातील आता या तालुक्यामध्ये पीक विमा अतिवृष्टीचे पैसे शेतकरी बांधवांना मिळाले नव्हते, त्यांना आज मिळणार आहे. यामध्ये अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर आता या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील तर त्यांची संख्या 2,00,000 आहे. तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांना अहिल्यानगर जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आता बघा लक्षात ठेवा तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये सांगितलं जात होतं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आता ही ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. त्यांनी सांगितले बँकांना सुट्टी होतील, माफ करा, त्यामुळे दिवाळी तुमची गोड झाली नसेल, परंतु आता खऱ्या अर्थाने थोडी लेट पण थेट तुमची दिवाळी आता गोड होणार आहे. पण पैसे शेतकरी बांधवांना या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे सांगण्यात आलाय. बघा कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तुम्ही ऐका. बघा यामधील आजरा तालुका, करवीर, कागल, गगनबाडा, गडहिंजली, जंदगड, पन्हाळा, बुंदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागातील जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील तर यांना आता पीक विमा अतिवृष्टीचे टोटल तुम्हाला आता 20,000 रुपये जमा करण्यात येऊ लागले आहेत. त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा, कारण तुम्हाला या ठिकाणी आज कोणाला सुद्धा शिल्लक ठेवले जाणार आहे. सर्वांना पैसे बँकेच्या खात्यावरती या तालुक्यामध्ये आज दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 75 तालुक्याची निवड आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी केली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील या भागामध्ये आज शेतकरी बांधवांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळाले आहेत. बघा कोणाला मिळाले आहेत, आज कोणाला मिळणार आहे. यामध्ये अर्धापूर तालुका, भोकर तालुका, बिलोली तालुका, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कदार, किनवट, लोहा, माहूर त्या ठिकाणी मुखेड आणि त्या ठिकाणी नायगाव आणि उमरी या भागातील जे शेतकरी बांधव आहेत फार्मर आयडी कार्ड काढले आहे, तसेच आधार कार्डाला बँकेची जोडणी केली आहे, त्यांना सर्व शेतकऱ्यांना आज पीक विमा अतिवृष्टीची टोटल तुम्हाला या ठिकाणी आता 10,000 अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा रोज जो काही रखडलेला आहे त्यांचे तुम्हाला 10,000 असं 20,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी बांधवांचा जिल्हा तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील आता गंगाखेड, जिंतूर तालुका, सेलू तालुका, सोनपेठ तालुका, पाथरी, पालम या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना त्यांच्या खात्यावरती आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी राहिलेले सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे बघा, कारण बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना
लाभ भेटायला ज्यांना लाभ भेटला नाही त्यांना आज या भागात मिळणार आहे। आता आष्टी तालुका, पाडतोळा तालुका, बीड तालुका, गेवराई तालुका, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी, आता परळी, वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत होते त्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आता येऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, कारण आज त्याच ठिकाणी बँका उघडल्या असल्याने दिवाळीची सुट्टी पूर्ण झाली आहेत आणि आज पैसे खरोखर या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहेत। तर बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून हा सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी पुढचा जिल्हा निवडण्यात आला आहे। त्याच जिल्ह्याचे नाव आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधवांना पैसे जमा झाले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झाले तर त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर आता बघा, आता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका, चिखली तालुका, जामू यासारख्या गाव, राजा तालुका, नांदूर, परत मलकापूर, मेहक, मोहातोळा, लोणार, उन्हार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड, राजा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाहेड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।